हॉस्पिटलला आपलं काही काम नव्हतं, पण ना आज माझा सिटी स्कॅनचा रिपोर्ट येणार आहे. तर रिपोर्ट घ्यायसाठी ना सगळ्यात आधी तयारी करून आम्ही निघालोय हॉस्पिटलला जायला. इकडे आल्यानंतरून आहे ना जाऊन मी रिपोर्ट कलेक्ट केला आणि ओपीडीला दाखवलं. पण ना यांना रिपोर्ट्समध्ये सगळं नॉर्मल वाटतंय. जेव्हा की रिपोर्ट्समध्ये क्लिअरली इन्फेक्शन आणि पोटात पाणी असं लिहिलंय. तर ना मी ब्लड टेस्टसाठी गेले, पण ब्लड टेस्ट पण काही आज होणार नाहीयेत म्हणून आम्ही निघालो घरी जायला. त्याच्या आधी आहे ना नाश्ता करायला गेलो, पण ना माझी चहा प्यायची इच्छा झालेली तर मी चहा पिले आणि घरी गॅस संपलाय म्हणून आहे ना मम्मी बोलली की आपण ना काहीतरी खाऊन जाऊयात. तर आम्ही डोसा घेतलाय खायसाठी. इथे खाऊन पिऊन घेतलं आणि मग आम्ही गेलो सरळ कृष्ण हॉस्पिटलला. कारण गव्हर्नमेंट वाल्यांना काहीच जर माझ्या रिपोर्टमध्ये समजत नाहीये तर आम्हाला प्रायव्हेट मधूनच ओपिनियन घ्यायला लागेल. इकडे आल्यानंतरून आहे ना डॉक्टरचं क्लिअर क्लिअर म्हणणं आहे की पोटामध्ये इन्फेक्शन आहे, पाणी आहे आणि इन्फेक्शन आहे ना थोडंसं चेस्टमध्ये पण दाखवतायत. तर मला ना गोळ्या औषधांनी आता काही होणार नाही. सरळ सरळ ऍडमिट करून आहे ना इंजेक्शनची ट्रीटमेंट घ्यायला लागेल. तर सध्या तरी आम्ही घरी निघालोय आणि घरी गॅस संपलेला, पण दीदीने येताना ना गॅस घेऊन आली आणि दीदीने बनवलेत आलूचे पराठे. आता सध्या आहेत ना 7 वाजलेत, तर आमचा अर्ली डिनर होतोय असं आपण म्हणू शकतो. पराठा वगैरे खाल्ला आणि मग ना मी झोपत होते, तर माझ्या बाजूला आहे ना लिली येऊन झोपलीये. लिलीला आहे ना डिस्टर्बन्स आवडत नाही म्हणून आपण तिला लांबूनच बघूया आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये.